हाच तो 69 कोटीचा प्रोजेक्ट. सगळं सांगतो, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होती घरूनच. मिशोवरून सकाळच्या पार्सल आलं होतं. ती पार्सल आम्ही खोलत होतो आणि त्या पार्सलमध्ये होतं घड्याळ. पॅकिंग एकदम खतरनाक होती बरं का त्याची. मग मायानं अनबॉक्सिंग केली त्याची बघा. त्या घड्याळासोबत हे साहित्य आलं होतं. ते झालं का वर जाऊन बघतोय तर बिल्डिंगची भीतच पडली होती खाली. इथं बांधकाम चालू होतं आणि इथली पूर्ण भीत खाली पडली होती. बरं झालं खाली कुणाला काय झालं नाही, माणसं गोळा झालती. माझी भाची काय म्हणते ते बघा. मी मुंबईवरून चाललो होतो गावाला. ही फक्त मी रीलवरच बघत होतो इंस्टाग्रामवर. आता स्वतः डोळ्यानं बघितलं बरं का, लय खतरनाक विषय होता. मिसिंग लिंक. 9.5 किलोमीटर लांब हा बोगदा आहे आणि पूर्ण आतमधून 5 पदरी रोड आहे. हो का, इथं साईडला जे लाल कलरचे जे बटणं दिल्यात ना, ते बटन दाबलं का त्या पाईपीतनं पाणी येतं बघा. समजा एखाद्या वाहनाला आग जर लागली तर आग पण विझू शकतो. म्हणजे एवढी सेफ्टी, फुल सेफ्टी आहे मित्रांनो ह्या बोगद्यात. बिनधास्त तुम्ही प्रवास करू शकता, काय अडचण नाही. आणि हा जर व्ह्यू बघायचा असेल तर ह्या रोडनं तुम्हाला एकदा तरी प्रवास करायला लागेलच. आणि ह्या बोगद्यात तुम्ही तुमची गाडी थांबवू पण शकता. साईडला असं पेज दिलेत बघा गाडी थांबवायला. फुल सेफ्टी आहे, थांबवू शकता, काय विषय नाही. रातभर प्रवास करून सकाळच्या 7 वाजल्या. मग आलो धामणी फाट्यावर, वाघजाई ढाब्यावर. मग भाव आलता न्यायला मला. जाता जाता ही व्ह्यू बघितला, मनाला एकदम भारी वाटलं. मग आलो घरी.